वेलकम स्टुडंट्स. आज आपण करत आहोत डेकोरेशन वॉलपीस. यासाठी आपल्याला लागतात 2 A4 साईड आपले हे क्राफ्ट पेपर. सगळ्यात आधी आपल्याला ह्याचे स्क्वेअर तयार करून घ्यायचे आहेत, कारण की हे वॉलपीस आपल्याला चौकोनी स्क्वेअरमध्ये करायचं आहे. म्हणून मी आधी याला फोल्ड करून घेतो बरोबर. सेम हे आपण कागदाचे हे मी 2 अपोजिट कलर घेतलेले आहेत. ऑरेंज आणि ब्लू हे परस्पर अपोजिट रंग आहेत. जसे ग्रीन आणि रेड, येलो आणि व्हायलेट, तसं ऑरेंज आणि ब्लू. उरलेला भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे. खूप सोपं आणि पटकन आणि खूप छान असं हे आर्टिकल आहे. सेम ह्याचंही करायचं आहे. बाकी दोन्ही पीस परफेक्ट एकमेकाला मॅच व्हायला पाहिजेत. बघा, बरोबर एकमेकाला मॅच झालेले आहेत. आता आपल्याला या ऑरेंजवर याचे अजून 2 फोल्ड आपल्याला करून घ्यायचे. हा पहिला होता, हा दुसरा फोल्ड. नीट बघा, अगदी ॲक्युरेट आपल्याला फोल्ड करून घ्यायचे. काही अजिबात करायची नाही. आणि हा तिसरा फोल्ड. व्यवस्थित मॅच करूनच आपल्याला घडी घालायची आहे. आता याच्यावर आपल्याला आपण काहीतरी डिझाईन काढून घेऊया. एक डिझाईन मी याच्यावर काढून घेतो. नंतर आपल्याला त्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. वरतून सुद्धा आपण एक कट काढून घेऊ. आता याला आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. काहीच नाही, फक्त कटिंगच ह्याच्यात महत्त्वाची आहे. कटिंग आणि पेस्टिंग. उरलेला भाग बाहेर काढायचा आहे. घरात कोणी मोठं असेल त्याची मदत घेतली तरी चालेल. सध्या गणपतीचे दिवस आहेत. डेकोरेशनसाठी आपण गणपती बाप्पाच्या बाजूला हे डिझाईन लावू शकतो. वेगवेगळ्या रंगाचे पेपर घेऊन त्याचे आपण हे डिझाईन करू शकतो. अजून भरपूर असे आपल्याकडं आहेत आर्टिकल जे आपण डेकोरेशनसाठी करू शकतो. डेकोरेशन चेन, बाप्पाच्या पाठीमागचं चक्र,
सावकाश करायचं आहे, घाई अजिबात झाली नाही पाहिजे. डिझाईन काढून घ्यायची आधी, त्याच्यामुळं नंतर मग कापायला आणि पेस्ट करायला ते सोपं जातं. झालेलं आहे जवळपास आपलं. वरतून एक आपल्याला वरचा फोल्ड राहिलेला आहे आपला, हा आपण कट करून घेऊ. काही नाही, आता फक्त याला उघडायचं आणि खालच्या या ब्लू पेपरवर आपल्याला पेस्ट करायचं आहे. संपलं. सोपं आर्टिकल आहे खूप. आता याला सावकाशपणे आपण उघडून घेऊ. प्रॉपर पेस्ट करायचं आहे त्याला. बघा, एक असं सुंदर असं डिझाईन आपल्यासमोर आता तयार झालेलं आहे. याला आता आपण या कागदावर चिटकवून घेऊया. फेविकॉलने व्यवस्थित त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. सगळ्या भागात फेविकॉल लावून आपल्याला त्याला पेस्ट करायचं आहे. मी आता सगळ्या याच्यावर ह्याला फेविकॉल लावलेला आहे. आता या कागदावर मी ह्याला आता व्यवस्थित चिटकून घेतो. बरोबर आपल्याला साईज मॅच करून घ्यायची आहे, खालीवर लागायला नको. आपलं आर्टिकल आता रेडी झालेलं आहे. ह्याला आपण काहीतरी कुंदन, ग्लिटर वगैरे लावून त्याला आपण डेकोरेट करू शकतो. पण असं सुंदर नुसतं जरी ठेवलं तरी ते खूप छान दिसतं. नक्की करून बघा. थँक्यू व्हेरी मच.